आहे का रे चैतू? किती आते आहे रे तुम्हाला? ती पण म्हणते 14. करडी ही करडी, किती छान फुलं आहे ना करडीचे. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. तर रेखा बऱ्याच पिक्चरमध्ये म्हणजे पाहिलेली असं आपण, रेखा दहातोंडे. तर ही माझी बहीण आहे. तर थँक्यू प्राजक्ता. व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर मी तुला थँक्यू म्हणते. ऋग्वेद ऋषांचे मित्र आहेत, तर इथून मुलं सगळे बरोबर शाळेतून जातात आणि माझे भाऊच आहेत. तर ते ना शेतात राहतात मळ्यामध्ये तिकडं. तर बघ प्राजक्ता म्हणजे ना ज्योतीची मैत्रीण आहे, तर ते एकाच वर्गात शिकलेले आहेत आणि बरोबरच होते आणि त्यांची मुलं पण आता आहे ना बरोबरच शाळेत जातात. तर त्या खूप खास अशा मैत्रिणी आहेत. तर प्राजक्ताने तुम्हाला सांगते, ती आपले सगळे व्हिडिओ पाहत असते, माझी सबस्क्रायबर आहे आणि खूप मस्त असं म्हणजे आहेत मुली त्या, वंदना, प्राजक्ता. तर त्यांनी ना कायम त्यांचा वानोळा आम्हाला सुरूच असतो. त्यांच्या शेतामध्ये ना कायम भाजी असते किंवा काही ना काही असतं. तर आज पहा तिनं काय वानोळा दिलाय आपल्याला. एवढं मोठं गच्च भरून चिक्कू पाठवून दिले तिने. तर पहा मस्त, आणि ताजे ताजे वांगे पण पाठवलेत पहा. तर ऋग्वेद ऋषांच्या मित्राच्या घरून आपल्याला आलेला आहे हा वानोळा. तर वंदनाला आणि प्राजक्ताचे खूप खूप धन्यवाद. तर खूप म्हणजे छान असं जीव लावतात तुम्ही एकमेकींना. आणि दिवस म्हणजे मुलींचे फोन आहे ना, असं दिवसातून एकदा का होईना प्राजक्ताचा, ज्योतीचा फोन होत असतो. तर वर्गमैत्रिणी पण आहेत आणि आता त्यांची मुलं पण बरोबरच शिकतात. तर त्यांना खूप आनंद वाटतो आणि खूप आदरही एकमेकींचा करतात. तर चला व्हिडिओला करूया सुरुवात. तर मुलींनो, तुम्ही दिलेल्या वांग्याचं आहे ना मस्त असं पहा भरलं वांग करते. वॉटरमेलन खा, चल बस इथं. पेपर संपले बरं का आता आज आमच्या ऋग्वेद ऋषांची आहे ना. आज शेवट होता ना. कसं वाटतंय पेपर संपले तर? लब्बाड. मामाच्या घरी गेलेले आणि आता शाळेतून आले तिथं आहे ना टरबूज कापलंय. म्हणलं टरबूज खान मग जा परत. आता काय एन्जॉय चालू आहे नुसतं त्यांचा मामाच्या घरी, आहे का नाही? काय करतात दिवसभर? दिवसभर खेळता विरू बरोबर का? हां, विराज आता खेळकर झाला ना, त्यांच्या मामाचा छोटा मुलगा. मग आता त्याच्याबरोबर खेळावं वाटतं, आहे का नाही? शाळेचे कपडे पण नाही काढले. झालं आता 1 तारखेपासून त्यांचं, 1 तारखेपासून आहे ना पुढचं वर्ष सुरू व्हायचं, आहे की नाही? म्हणजे आता तू 2रीला जाणार आणि दादू 4थीला जाणार. आता 2-4 दिवसच सुट्टी राहिली यांची. 8 दिवस म्हणतात 3-4 दिवस तर गेले. 4-5 दिवस सुट्टी राहिली, आता एन्जॉय करा मस्त, आहे की नाही? इथं पहा ऊसात आहे ना गहू लावलाय बरं का. गव्हाची सोंगणी सुरू आहे आता तिकडं. ऊस पण भारी आला ना. इकडचा सोंगलाय गहू ऊसातला. आपलं आहे ना कांद्याची काढणी सुरू आहे आणि रोज म्हणत होते मी शेतात जायचे, पण इतकं ऊन असतं. आता 5:30 वाजून गेले असते का ग? आणि इतकं ऊन चटकलंय पाठीमागं पहा, एकदम भयंकर ऊन आहे. 5-5:30 वाजले आता. चला आता शेतात चक्कर माराव. परिक्रमावरून आल्यापासून आहे ना शेतातच नाही गेली. मस्त सगळं हिरवगार झालंय. तिकडं कुठं जाती? रेखा आलेली, रेखाला घेतलं. रेखाला म्हणलं चल, झोपली आशासारखी, माझ्याकडं नाही आली. आळशी होती ना तू इकडं आल्यावर. पहा इथं विहीर आपली आणि तळ्याच्या कडेचं सगळं काढलंय पहा गबाळ. मस्त तळं मोकळं झालंय आणि तळ्यामध्ये ना तर नवीन कागद पण टाकायचं काम सुरू आहे. हे पहा तळं गच्च भरून ठेवलंय. आता अजून हा कागद आहे ना इथं फक्त आता खाली लावायचा राहिलाय, पुरायचा. आणि तिकडून पहा कृष्णानं पूर्ण असं कागद रोवलाय व्यवस्थित आणि तळं पण भरून ठेवलंय.
उन्हाळ्याची तयारी ती. कांद्याची काढणी सुरू आहे. ह्यो पण आलाय कांदा काढायला. काय झालं ग? चिकटा लागला काय? चिकटा इथं लसूण आता करडीचे. करडी ही करडी किती छान फुलं आहे ना करडीचे. करडीची भाजी टाकली होती ना, गेलं ते तुटून आता. भाजी टाकायला लसूण लावलेलं होतं नाही का, लसूण काढला. करडीची भाजी पहा सगळी काटे काटे झालीत, वाळून गेलं. मस्त घाटे आले अगं. वल्ला हरभरा खायला नाही भेटला. अशी पाती खाली ना झाकून टाकलेत कांदे, म्हणजे उन्हाचा तडाखा लागत नाही, हे का नाही. पावसाच्या आधी गच्च भरलंय झाडा. मागच्या वर्षी सराई धरली होती आंब्यानी. तर आज आहे ना भरपूर दिवसातून शेतात आले आणि कांदे काढायचं काम सुरू आहे. तर या वरच्या तुकड्यातले कांदे आहे ना मामाने त्यांनी काढलेत. आणि लसूण काढायला तर आम्हाला यायला वेळच नाही भेटला, तर त्यांनीच काढून लसूण आम्हाला घरी आणून ठेवला. त्यानंतर मी लसूण आहे ना लावून दिला. आणि आज आहे ना म्हटलं चला आता चक्कर मारून यावं. तर अशी शेती आहे पहा आपली. तर हे ना जनावराचा चारा आहे, तर तो पण त्यांना म्हणजे त्यांच्याकडे म्हशी आहे ना, तर त्यांनाच लागतो. आणि आपल्या आंब्याच्या झाडाला पण भरपूर असे यंदाच्या वर्षी आहे ना छान असे कैरे आल्यात पहा. तर भरपूर असं यंदा आंबे येणार आहे. खूप गोड आंबा आहे मस्त. अक्का तू कधी आली नर्मदा परिक्रमा करून? आता 15 दिवस झाले. आज 15 दिवस झाले आले. आराम झाला का मग तुझा? हां आराम झाला. आता 2-3 दिवस म्हणजे एवढं काही जाणवलं नाही बरं का, पण 2 दिवस तर असं गाडीत बसल्यासारखंच व्हायचं, सारखं नुसतं हल्ल्यासारखं व्हायचं. त्यानंतर मग गंगा भेट केली आणि कन्यापूजन केलं. मग काय झाले आपले रेग्युलर कामं सुरू, जास्त काही वाटलं नाही. पण नर्मदा परिक्रमाचा अनुभव खूप सुंदर आहे बरं का. म्हणजे आयुष्यातून एकदा का होईना करायलाच पाहिजे. जो नर्मदेच्या काठावर जाईल ना तो योगीच होऊन घरी येईल. म्हणजे त्याच्या मनात पाप ताप काहीही राहणार नाही. त्याचं जेवढं काही किती जन्माचं काही पाप असेल ना ते सर्व त्याचं संपणार आहे. आणि गाडीने नर्मदा करण्यापेक्षा आहे ना पायी परिक्रमाचं तर अजूनच जास्त फळ माणसाला भेटतं. तर आता माझा पण विचार आहे बरं का, जर मला नर्मदाबाईंनी परत बोलवलं तर पायी परिक्रमा करू शकते मी. कारण आल्यावर मी इतकी फ्रेश झाले ना, पहिलं म्हणजे कसं हात दुखायचा, हाताला मुंग्या यायच्या, पायाला मुंग्या यायच्या, आता अजिबात काहीच होत नाही, एकदम फ्रेश वाटतंय मस्त. तर असं वाटतं मैयानी जर बोलवलं तर आयुष्यातून एकदा का होईना पायी परिक्रमा पण मी करणार आहे. तर तो अनुभव खूपच सुंदर असतो. आणि नाही झाली पायी तर बसने का होईना परिक्रमा करावी. तर जेव्हा आपण गंगा मैयामध्ये स्नान करतो ना तेव्हा आपले रोग नाहीसे होतात. आणि यमुनेमध्ये स्नान केल्यावर आहे ना आपण एक प्रेमभाव तयार होता आपल्यामध्ये. आणि नर्मदा मैयामध्ये जेव्हा आपण स्नान करतो ना त्यावेळेस आपण एक योगी होतो. म्हणजे आपले जे पाप ताप ते सगळे नष्ट होऊन आपल्याला कशाचीच काय म्हणतो आपण त्याला, हे नाही राहत मला हे पाहिजे ते पाहिजे, समाधानी होतो. सगळं म्हणजे असं संपून जातं, ते पाहिजे शब्द सगळा संपून जातो. अशी नर्मदेची परिक्रमा असते. तर मग तुला काय वाटतं, मग सफल झाली का तुझी नर्मदा परिक्रमा? एकदम वाटतं मला सफल झाल्यासारखं. कारण आहे ना मी आल्यापासून म्हणजे आता झोपले का समजा दुपारी पण थोडीशी आता ऊन असल्यामुळं थोडा वेळ माणूस थोडं झोपतच ना, लगेच मला मैया स्वप्न ती यायची बरं का. आणि संध्याकाळी पण झोपलं, रात्रभर तेच स्वप्न. पाण्यात म्हणजे नर्मदेत आंघोळी केल्या, आरती केली, हेच सगळं स्वप्न. म्हणजे 15 दिवस जी परिक्रमा केली ना त्याच्यानंतर मी 15 दिवस समजा आता सगळे व्हिडिओ केले, व्हिडिओमुळे असू शकतं किंवा काही, पण त्याच्यानंतर परत मी 15 दिवस मानसिक परिक्रमा केली मनाने माझ्या. इतकं सुंदर अनुभव झाला माझा परिक्रमाचा. कारण मी दिवसभर व्हिडिओ करायचे, एक व्हिडिओ जोडायचे, त्याच्यामुळं पण असू शकतं. पण मला रात्री ना परिक्रमाचे स्वप्न पडायचे. मस्त. हां चला आता मामा ते पण गेलेत घरी, कांदे थोडेसे काढलेत त्यांनी. चला आता रेखाला आणलं होतं चक्कर मारायला. तर रेखाला तुम्ही ओळखता ना, हिरोईन आपली.
तर रेखाचं सध्या काय काय काम सुरू आहे? एका फिल्मचं शूटिंग सुरू आहे. हां येईल लवकरच बघायला. हैदराबाद कस्टडी. हां का. तर रेखा बऱ्याच पिक्चरमध्ये म्हणजे पाहिलेली असन आपण, रेखा दहातोंडे. तर ही माझी बहीण आहे आणि कितीतरी व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे हिला. तर धर्मवीर पिक्चरमध्ये सुद्धा आहे रेखाचा आहे थोडासा शॉर्ट रेखाचा. त्यानंतर चांगलं भेटले ना पिक्चर. हां. तर चला असू द्या, चाललो आता घरी काकूच्या घरी, रेखाच्या घरी. काकूच्या घरी, रेखापेक्षा काकूचं जास्त घरी. आप्पाचं काकूचं. आप्पाचं आणि काकूचं. आमची मंडळी सध्या गेलेली आहेत मामाच्या घरी. आणि श्याम गेलाय क्रिकेट खेळायला. अगं त्यांना तर वेडच लागलं बाई पोरांना. चांगलं व्यायाम होतो. हां रोज 5 वाजता आहे ना क्रिकेट खेळायला जाते. तसं व्यायाम तर करीत नाहीत, मग असं तरी होतं. मी म्हटलं चला आता मी पण आहे ना चालले थोडंसं चक्कर मारून येते. कांदे न्यायचे होते पण पिशवीच नाही आणली. उपटू का मग काही? नाही उपायला तिकडं काढून ठेवलेले आहे ना त्यांनी. अच्छा. नाही मला वाटलं ओले न्यायचे असतील तर. तुला घ्यायचे का? नाही हाय. पात बीत खायची का काही? नको बाई. दुपार झाली तर. हां नाही बरं म्हणजे इतकं पाणी आहे ना पाटात. हो. गणू दादाने तो व्हिडिओ काढलेला पाहिला का? किती भारी दिसतं ना. दिसतंय आपलं. ड्रोन घेतलंय त्यांनी ड्रोन. दाखवते तुम्हाला आता ज्योतीचं घर. बॅडमिंटन खेळू राहिलेत सगळे. ऋगे दृशांक पण आहे का? नाही, दोघं नाही. ते गेलेले दिसतात आज क्रिकेट खेळायला. काय हा बोलू राहिलेत. हे बघ. हं? काय आहे? दार उघडा, दार उघडा. उघडा 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 पाय बाजूला घ्या. पाय उघडा. बाजूला. हा पाय बाजूला घ्या. ठेव 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 ठेव. कुठून पडलं म्हणजे ते कोण पेलं असं विचारायचं तिला. नाही तिला ते आकाशातूनच पडतं ते. कुठून पडलं ते? बघ, काय छान आलेत गुलाबाचे फुलं. आत्याच तेवढे आहे का रे चैतू? किती आत्या आहे रे तुम्हाला? 2 आहे. 14 आत्या आहे. 14 ती पण म्हणते 14. ए चैतू किती आत्या आहे रे? हातात धर. बघ त्याला पण वाटत बरं का बालट झालंय.